साखरपट्टा यंदा महायुतीसाठी कडू. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या 6 प्रादेशिक विभागातील विद्यमान राजकीय स्थिती कशी असेल याचा वेध घेणार आहे आपण या व्हिडिओमधून. पण त्या अगोदर बोल हटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. एकेकाळी महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख. सहकारातून समृद्धी आल्यानं येथे विकासाची गती उत्तम राहिली. प्रामुख्यानं काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला हा भाग. मात्र गेल्या दशकात भाजपनं बाहेरील नेते पक्षात घेऊन ताकद वाढवली. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 70 जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात. जवळपास राज्यातील 25% जागा या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच नगर या 6 जिल्ह्यातून येतात. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे येथील समीकरणं आता बदललेली आहेत. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी सर्वाधिक 27 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या, तर 20 जागा जिंकणारा भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. काँग्रेस 12, शिवसेना 8 तसेच इतरांना 6 जागा मिळाल्या. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगेल. आघाडीत काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट प्रामुख्यानं सहभागी आहेत. लोकसभेतील निकाल पाहता 12 पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. भाजप आणि शिंदे गटानं प्रत्येकी 2 जागा जिंकल्या, तर सांगलीत अपक्ष विजयी झाला. आता नगरमध्ये काय मुद्दे आहेत बघूया. जिल्ह्यातील 12 पैकी सर्वाधिक 7 जागा गेल्या वेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसनं पटकावल्या, तर भाजपला 3, काँग्रेसला 2 ठिकाणी यश मिळालं. राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे याच जिल्ह्यातील. दूध दराचा मुद्दा तसेच कांदा उत्पादकांची समस्या कायम असल्यानं सत्तारूढ महायुतीला काही प्रमाणात इथं अडचण आहे. लोकसभेला जिल्ह्यातील 2ही जागा महाविकास आघाडीनं पटकावल्या. आता कोल्हापूरला काँग्रेसनं उभारी घेतली, पण नेमकी परिस्थिती काय आहे बघूया. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक 4 जागा काँग्रेसला मिळाल्या. जिल्ह्यातील 10 पैकी अजित पवार गटाचे 2 तर शिंदे गटाचा 1 व इतर 3 आमदार आहेत. स्थानिक पातळीवर साखर कारखानदारीच्या माध्यमातून पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित प्रभाव इथं जास्त आहे. त्यामुळं उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडून येण्याची क्षमता साखर कारखानदारांकडे आहे. लोकसभेला खासदार निवडून आल्यानं काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे. कागल मतदारसंघातील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे ही पारंपरिक लढत यंदाही लक्षवेधी ठरणार आहे. सोलापूरकरांचा खरं तर तुतारीकडे ओढ आहे. काँग्रेसचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात भाजपनं पाय रोवले. 2019 मध्ये विधानसभेच्या 11 पैकी 5 जागा भाजपनं पटकावल्या. मात्र यंदा लोकसभेपूर्वी वातावरण बदललं. शरद पवार यांच्या पक्षाकडे ओढा वाढलाय. लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील घराणं भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानं जिल्ह्याचं चित्र बदलले. आता विधानसभेलाही जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल. जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती फार काही लागेल असं वातावरण नाही. प्रणिती शिंदे खासदार झाल्यावर त्यांच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितल्यानं वरिष्ठ पातळीवर हा तिढा सोडवावा लागणार आहे. आता यामध्ये सांगलीत जागा वाटपाचा तिढा वाढणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा जिल्हा. येथील 8 जागांपैकी सर्वाधिक 3 जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहेत, तर सांगली, मिरज या शहरी भागातील 2ही जागांवर भाजपला यश मिळाले. मात्र लोकसभेला येथून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारल्यावर भाजपसाठी विधानसभेला जागा राखणं आव्हानात्मक ठरले. दोन्ही आघाड्यांमधून जागा वाटप कसं होतं त्यावर निकालाचं चित्र अवलंबून असणार आहे. काँग्रेसकडे 2 जागा आहेत, त्यात जतमध्ये पक्षाचा मार्ग सोपा नाही. जागा वाटपानंतरच बंडखोर तसेच नाराजांची भूमिका निकालात महत्त्वाची ठरणार आहे. सातारमध्ये महायुतीतील एकजूट महत्त्वाची ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक अपेक्षा सातारा जिल्ह्यातून आहे. लोकसभेला चुरशीच्या लढतीत येथे भाजपनं बाजी मारली. जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 जागांपैकी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाचे प्रत्येकी 2-2 आमदार आहेत, तर काँग्रेस आणि शरद पवार गट यांचा
एक आमदार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाई तसेच फलटणच्या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. सातारा येथे भाजपच्या शिवेंद्रसिंह राजेंना फारसं आव्हान नाही. कोरेगाव तसेच मानमध्ये अटीतटीची लढत आहे. कराडमध्ये दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे आहेत. दक्षिणेत यंदा पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा भाजपचं कडवं आव्हान आहे. महायुतीनं मनापासून एकमेकांचे काम केलं तर साताऱ्यातून अपेक्षा बाळगता येतील. मुंबई पाठोपाठ राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 21 जागा आहेत. त्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड 11 व ग्रामीण भागात 10 असं स्वरूप आहे. शहरी भागातील या 11 पैकी सध्या 8 जागा भाजपकडे आहेत. पुण्यात लोकसभेला गेल्या वेळच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य कमी झाले. दोन्ही आघाड्यात 3 पक्षात जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे. विद्यमान आमदारांच्या पक्षांचे मतदारसंघ कायम ठेवायचं झालं तर गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार पर्याय शोधतील. त्यामुळं इंदापूरसारख्या ठिकाणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील काय करणार हा चर्चेचा मुद्दा आहे. ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाचा तुतारीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. मराठा आरक्षण मुद्द्याची धग ही कायम आहे. त्यामुळं येणारी निवडणूक इंटरेस्टिंग असणार एवढं मात्र नक्की.